दहीहंडीतून भक्तिभावाचा ओघ सोनाजी महाराज यात्रेत हजारो भाविकांचा सहभाग, पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने खड्डे, खाणी आणि घाणीचे साम्राज्य। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण आदिवासी भाग संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सोनाळा नगरीत श्री संत सोनाजी महाराज यांच्या यात्रेचा भव्य सोहळा संपन्न झाला। तब्बल 121 क्विंटल ज्वारीच्या भाकऱ्या, 30 क्विंटल उडीद डाळीचे वरण, आंबाडी व मुगडाळीच्या भाज्या असा महाप्रसादाचा महासागर भाविकांसाठी खुला करण्यात आला। मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून हजारो भक्तांनी गर्दी करून गोविंदा गोपाळा च्या जयघोषात दहीहंडी फोडून भक्तिभावाने महोत्सवाचा आनंद लुटला। गावोगावी विशेषतः आदिवासी महिलांनी स्वतःच्या हाताने ज्वारीच्या भाकऱ्या तयार करून ट्रॅक्टरमधून आणल्या। यात्रेच्या परिसरात डाळ्या, रेवड्यांची दुकाने, आकाशी पाळणे, मौतका कुवा आणि विविध मनोरंजनाच्या साधनांनी यात्रेची रंगत आणखी वाढवली। यात्रा संपूर्ण शांततेत पार पडावी यासाठी सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र या भक्तिभावाच्या सागरात सोनाळा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ठळकपणे जाणवले। अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे, परिसरात खाणी व घाणीचे साम्राज्य दिसून आले। ग्रामपंचायत दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने हजारो रुपये कर रूपाने वसूल करते, पण तितकीच उदासीनता यात्रेच्या व्यवस्थापनात दिसून आली, अशी नाराजी अनेक भाविकांनी चर्चेतून त्या ठिकाणी व्यक्त केली। यावर्षीची यात्रा भक्तिभाव, दानशीलता आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरली, पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ती अर्धवट समाधान देऊनच यात्रा संपन्न झाली। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि अशी बहुल गावालगत सोनाळा एक या संग्रामपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेवर असलेलं सोनाळा गाव। या सोनाळा गावचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की एक जुनी म्हण होती लोकांची की सोनाजी महाराज सोन्याचे दिवे लावले पाण्याचे। खरोखरच त्या काळात त्यांनी ते पाण्याचे दिवे लावले होते अशी आख्यायिका आहे। आणि या नगरीमध्ये संत सोनाजी महाराजांचा श्री संत सोनाजी महाराज यांचा दरवर्षी येथे मोठ्या उत्साहाने यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत असतो। त्यानुसार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम गावातून निघणाऱ्या लाकडी रथाची पूजा करण्यात आली आणि काल दिनांक 6 रोजी रात्री 12 वाजता महाराजांच्या मंदिरापासून रथाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सकाळपासून पुन्हा या सोनाळा नगरीमध्ये जी आहे ती भव्य दिव्य अशी रथाची मिरवणूक निघाली आणि रथाची मिरवणूक निघाल्यानंतर श्री संत सोनाजी महाराज यांच्या मंदिरासमोर गोविंदा गोविंदा या मोठ्या गजरामध्ये दहीहंडी फोडण्यात आली आणि त्यानंतर 121 क्विंटल ज्वारी आणि उडदाचं मिसळचं वरण, आंबाडीची आणि मुगाच्या डाळीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी असा महाप्रसाद या ठिकाणी मोठ्या स्वरूपात वितरण होऊन भाविक भक्त जे आहेत म्हणजे मध्य प्रदेशमधून खंडवा, इंदोर, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेशाची काही गावं आणि मध्य प्रदेशाला लागून असलेले जे काही आदिवासी गावं आहेत, त्याचप्रमाणे या परिसरामधले जे काही गावं आहेत, इतर जिल्ह्यातले लोक आहेत, हे मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाला येतात आणि हा महाप्रसाद घेऊन जातात। ह्या महाप्रसादाचं वैशिष्ट्य असं आहे की असं म्हणतात की हा महाप्रसाद घेतल्यानंतर बरेचसे आजार लोकांचे जे आहेत, दुर्धर आजार, ते कमी होतात। आणि सोनाजी महाराज जे आहेत, सोनाजी महाराजांचं जे मामाचं जे गाव आहे, जे मामाचं गाव जे आहे ते सोनाळा आहे आणि सोनाळ्याचे जे सुके परिवार आहे, सुके परिवारामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांची जी कर्मभूमी आहे ही कर्मभूमी म्हणजे कुटे घराण्यातलं बावनबीर हे गाव। काल बावनबीर गावामध्ये सुद्धा त्यांच्या रथाची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून ज्वारीची भाकरी आणि उडदाच्या मिसळच्या वरणाचा महाप्रसाद वितरित करण्यात आला। एकंदरीत या परिसरात जे आहे म्हणजे बाहेरच्या ज्या मुली आहेत त्या सासरच्या मुली माहेरला
भाऊबीजला दिवाळीला येत नाहीत, परंतु कोकणी बारस आणि कार्तिक पौर्णिमा म्हणजे सोनाजी महाराजांचा जो उत्सव असतो त्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी ते भाऊबीजला येतात आणि आपली दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करून श्री संत सोनाजी महाराज जे आहेत हे विशेष महत्वाचं असं आहे की मागेरी महादेवावर ते सुरक्षित म्हणून काम करत होते आणि शेकडो वर्षापासून या सोनाळा नगरीमध्ये त्यांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो आणि भाविक भक्त सुद्धा त्यांना अति उत्साहाने प्रचंड असा प्रतिसाद देतात आणि गावागावामधून जे काही आपले अन्नधान्य जे आहे ते महाप्रसादाला वर्गणी रूपात देतात आणि मोठ्या उत्साहाने हा साजरा करतात। असाच उत्सव यापुढे लोक साजरा करतील अशी मी श्री संत सोनाजी महाराज यांनी प्रार्थना करतो।